बघ आता काय व्यवस्थित क्वेश्चन समजूया. हे दोनचे दोन्ही क्वेश्चन होते ना, हे 11वी स्टेट बोर्डला हा जो क्वेश्चन आहे 11वी स्टेट बोर्डचा क्वेश्चन आहे. तर तो त्या लेवलचा म्हणून तो घेतला. लॅडरचा क्वेश्चन हा लॅडर, ठीक आहे. हा लॅडर सपोज इथला अंतर आहे 2 मीटरची लाईट घेतली, 3 मीटरची लाईट घेतली, 2 मीटरची लाईट, 2 मीटरची लॅडर, 2 मीटरची लॅडर आहे. आणि त्या साईडला हा जो लॅडर ठेवल्यानंतर खालचा जो बेस आहे तो बनला तुमचा 1.2 मीटरचा. लॅडरचा बेस किती बनला तुमचा 1.2 मीटर बनलेला आहे. आणि लॅडरचं जे मास आहे, लॅडरचं जे मास आहे ते 10 किलोग्राम. सपोज लॅडरचं मास किती आहे 10 किलोग्रामचा मास. तर मी तुम्हाला आता सांगितलं की याच्यावर एखादा जसं की आपला आयुष चढला, आयुष वरती गेला, सेंटर पर्यंत तर काय अडचण नाही. सेंटरच्या पुढे गेल्यानंतर सपोज एक्झॅक्टली सेंटर काय करायला लागेल एमजी ना, काय करायला लागेल एमजी 10 इंटू 10. आता इथं सपोज आयुष पोचलाय, त्याचं मास वेगळं असेल ना, त्याचं पण एमजी काढलं लागेल, तर त्याचं पण एमजी काढलं लागेल. मी म्हटलं कॅपिटल एम इंटू काय माहित नाही आपलं अजून सांगितलं. हा आता आयुषचं वजन मी बोललो 20 किलोग्रामचं. आयुषचं वजन किती आहे 20 किलोग्रामचं आहे. म्हणजे किती होणार तुमचा 20 इंटू 10. कळलं? आयुषचं वजन किती आहे 20 इंटू 10. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आयुष किती डिस्टन्स ट्रॅव्हल, जसं आपण हॉरिझॉन्टल मध्ये बघितलं ना, तो असं इथून इथपर्यंत गेला तर असं इथून निघाला इथपर्यंत किती वेळ लागला, किती अंतर कव्हर करायला, तसंच आहे. तो इथून किती अंतर कव्हर करू शकतो. म्हणजे इथलं अंतर काढता येईल डायरेक्ट. जर मी इथून इथपर्यंत अंतर काढलं तर मला इथलं अंतर काढते, कारण की इथून इथपर्यंत अंतर किती म्हणजे 1 मीटर, कारण की एक्झॅक्टली सेंटरला. हा जर 1.2 गेलेला असेल तर काय 0.2 ने पुढे गेला असेल. त्या प्रश्नाचं विचार. आता बघा कंडिशन त्यांनी 2-3 कंडिशन दिले. ही कंडिशन जर कळाली आणि 1.2 मीटरचा बेस बनवला, त्याचं वजन किती आहे, तो एक इतका अंतरावर राहणार आहे. मी सांगितलं की इथून इथेपर्यंत सपोज तो एक इतका अंतर ट्रॅव्हल केला असतो. ग्राउंड पासून जिथपर्यंत तो टॉपलिंग करणार आहे तिथपर्यंत त्यांनी किती अंतर कव्हर केलं, एक इतका अंतर कव्हर केलं. आणि मी जर इथून विचारलं, तुम्हाला सांगितलं विचारलं तर तुम्ही काय इथून इथपर्यंत 1 मीटरचं राहील ना, टोटल 2 मीटरचा आहे. तर सेंटर पर्यंत किती जाईल 1 मीटर. आणि आयुष्य जिथपर्यंत गेला ते अंतर किती आहे 1 सी. तर आपल्याला तेच काढायचं, फाइंड distance up to which math मंकी होता तो नाईश म्हटलं जातं, math can not stop if ही कंडिशन खूप महत्त्वाची. if horizontal force is half of normal, half of नॉर्मलच्या हाफ आहे. पुढे अशी आपल्याला कंडिशन दिली, ठीक आहे. नॉर्मलच्या काय कंडिशन दिली आणि बाकी सगळं आता काढायचं. क्वेश्चन कळालं. 2 मीटरची लॅडर आहे, अशी अडकवली भिंतीला जेणेकरून तो काय झाला पाहिजे, खाली किती बेस बनवला पाहिजे 1.2 मीटरचा बेस बनवला पाहिजे. बनवल्यानंतर एक सांगितलं की जो हॉरिझॉन्टल फोर्स आहे तो किती बनला पाहिजे तुमचा नॉर्मलच्या हाफ बनला पाहिजे. जसं की आपण इथं माहिती आता एबीडी काढून घेऊ. एबीडी काढून घेऊ. ऑलरेडी एमजी तर बनले. दुसरी एबीडी साठी काय लागेल, दुसऱ्या एबीडी साठी काय लागेल, इथून काय लागेल नॉर्मल आहे ना, N1 म्हटलं तर इथून असं लागेल N2. एकच आहे ना, एकच आहे ना. हॉरिझॉन्टल फोर्स किती आहे, एकच आहे, जो काय N2. N2 काय तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स, बरोबर. N2 काय तुमचा हॉरिझॉन्टल फोर्स. काय डाऊट आहे, हॉरिझॉन्टल फोर्स काय म्हणते नाही नॉर्मलच्या हाफ मध्ये, नॉर्मलच्या हाफ मध्ये म्हणजे किती N1/2. आता N1 जर म्हटलं तर या दोघं N1 वरती चाललाय आणि हा खाली जातोय, म्हणजे दोघं इक्वल अपोजिट असतील ना. म्हणजे काय म्हणा तुम्ही
200 प्लस 100 ना, हे किती होईल 200 आणि हे किती होऊन जाईल 100 म्हणजे किती 300 डिवाइड बाय काय 2 म्हणजे किती अर्जंट फोर्स किती आला तुमचं 150. कळलं समजलं इथपर्यंत. आता आता काय टाकावं लागेल आपल्याला, तर टॉपअप करायचं असेल तर आपल्याजवळ काय कंडिशन असते परपेंडिक्युलर डिस्टन्स शोधायचं. आपल्याला काय शोधायचं आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स शोधायचं आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स शोधून तो टोटल टॉर्क किती आला पाहिजे तुमचा 0 आला पाहिजे. अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज कसं आला पाहिजे 0. आता एक्स ऑपरेटर टाकायचे हे तोच प्रश्न आहे. इथं कसा असणार आहे, हा असा आहे स्मूथ आहे आणि हा पार्ट कसा आहे तुमचा रफ आहे. हा चलो तर आपल्याला काय काढायचं आता 150 न्यूटन झालं हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढायचं. चला 150 न्यूटन बद्दल काय डाऊट आहे, n2 न्यूटन 150 न्यूटन झाला. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स वर विचारा हा n2 ना, मला एक्स ऑपरेशन काढायचं. एक्स ऑपरेशन इथं टाकू आपण अगोदरचा जो क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये मी एक्स ऑपरेशन कुठे टाकला होता असा बरोबर आहे. आता ते कशासाठी केलं तुम्ही, मला परपेंडिक्युलर डिस्टन्स मी एल कन्सिडर करतो तो म्हणून. आता या केसमध्ये काय होतंय, आता केसमध्ये मी काय म्हटलं, मी आता एक्स ऑपरेशन आर घेतला तर मला परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याच्यानुसार विचार करावा लागेल. जसं की हा असा आहे तर याला कसं यावं लागेल एवढा अंतर कव्हर करावं लागेल ना, हे त्यासाठी परपेंड हे नॉर्मल हे काय त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स होईल. कळालं का, n2 साठी हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे माहित नाही किती माहिती का आपल्याला स्पेस 2 मीटर पाहिजे. कळालं का इथपर्यंत एक. आणि दुसरं n1 साठी काय होईल काय, n1 साठी काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का त्याच्या वरतीचे तर परपेंडिक्युलर डिस्टन्स राहिला एक्स ऑपरेशन n1 आलं त्याला तर परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही राहिलं दोन फोर्स यांच्यासाठी परपेंडिक्युलर. हे कोणी आहे असे ना, तर याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स हे होईल ना, हा जर खाली आला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हा खाली आला हे परपेंडिक्युलर डिस्टन्स होईल. ऍक्सिस ऑफ रोटेशनला मला काय पाहिजे परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. आता आपल्याला दोन कळाले, मला कोणत्या गोष्टीची गरज आहे, ए वाला इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित असला आहे, ए वाला इथून इथपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित असला आणि ए पण, कारण की n2 साठी ए परपेंडिक्युलर डिस्टन्स ऍक्ट होणार आहे. आता व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहिले इथं काढत होतो नंतर आपण पुढच्या पेजवर जाऊ. बघा आता मी तुम्हाला थोडस आपण भरपूर वेळा प्रॅक्टिस केली. आखिर 2 मीटर आखिर 2 मीटर आखिर 1.2 मीटर बरोबर आहे. बघा तुमच्याजवळ राईट अँगल ट्रायंगल आला तर तुम्ही फेमस पायथागोरस ट्रायंगलचा वापर करायचा. फेमस पायथागोरस ट्रायंगल कोणता तुमचा 3753 वाला, मग इथं तोच असण्याची शक्यता आहे. जर अँगल जर तुम्हाला √2 वगैरे दिसला तर आपण त्याला काय म्हणतो 45 वगैरे असेल, पण इथं काय तसं काही दिसत नाही म्हणजे 100% काय असेल 3753 असण्याची दाट शक्यता आहे. चला कितीचा मल्टिप्लायर आहे, कितीचा मल्टिप्लायर आहे, मल्टिप्लायर काढलं तर आपण आठवतं का, ही साईड काढता येईल डायरेक्ट जर मल्टिप्लायर माहित असेल तर बरोबर. कितीचा मल्टिप्लायर आहे 5 इंटू किती 5 ने डिवाइड केलं तर किती भेटलं मला 0.4 ना, मल्टिप्लायर कळालं 0.4 आहे 0.4 ला हे किती झालं 3 ने मल्टिप्लाय झालं, मग हा किती होईल तुमचा 100% 53 असं पाहिजे ना, 100% 53 म्हणजे किती होईल तुमचा 1.6. नाही तर आपल्याकडे पायथागोरस थेरम आहे तुमच्यासाठी, तुम्ही आता हुशार असल्यामुळे तुम्ही करू शकता. कसं 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय 1.2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर मग 4 बरोबर किती 1.44 प्लस किती x चा स्क्वेअर मग x स्क्वेअर इज इक्वल काय 4 मायनस 1.44 म्हणजे किती 256 x स्क्वेअर मग x बरोबर किती आहे तुमचं मला यावं कारण की आपण जर वेळ कमी असतो आपण ते सॉल्व्ह करण्यासाठी हे मल्टिप्लाय शोधायचं कारण की 3753 चा असण्याची दाट शक्यता आहे. जर 2 दिलं तर तुम्हाला काढता येतं मल्टिप्लाय शोधायला अडचण येत नाही. जो 2 दिलेला असते एक साइड दिलं तर मग कन्फ्युजिंग पार्ट आहे इथपर्यंत काय होते या स्ट्रॅटेजीमध्ये हे बघ पहिले अँगल सोबत खेळायचे. मी म्हटलं स्मॉल एम वाला म्हणजे हा स्मॉल एम वाला मला सांगा हा स्मॉल एम ना हा इथून इथपर्यंत किती होईल 1 मीटर होईल ना आता दिलेले 1 मीटर होईल. आता जर हा 1 मीटर झाला 1 मीटर झाला 1 मीटर म्हणजे मल्टिप्लायर तर कळालेलं आहे किती 0.4 आहे ना मल्टिप्लायर कितीचा आहे 0.4 चा आहे हा 0.4 आहे इथे किती आलं 1 आलं
इथं 1 आहे, 1 ला किती मल्टिप्लाय करू डिवाइड करू 1 1 ला किती डिवाइड करायचं 5 नाही म्हणजे काय झालं 0.2 0.2 म्हटल्यानंतर किती 0.6 होईल ना 0.6 आणि इथं किती होईल मग 0.8 म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली किती आली तुमच्या आता 0.8 आणि ही पण व्हॅल्यू मला मिळाली ती किती तुमची 0.6 हे पण मला मिळाला आणि इथली पण व्हॅल्यू मला मिळाली किती ती 1.6 ओके इथपर्यंत आपण पोहोचलो काय डाऊट आहे समजलं आता ह्याच कन्सेप्टचा यूज करून आपण काय विचार करतो बघू आता आपल्याला 2-3 अंतर मिळाले दुसरी गोष्ट मला या अंतर काढायचं कोणतं कॅपिटल एम आता डायरेक्ट कॅपिटल एम ची काढायला गेलो तर अडचण येते का बस कारण की ना आपल्याला ही साईड माहिती ना आपल्याला ही साईड माहिती बरोबर ना या अंतराला तर आपण हेच म्हटलं ना या अंतर माहीतच नाही तर मल्टिप्लाय कळेल का आपल्याला नाही मल्टिप्लाय करायला तर डायरेक्ट काढता येणार पण आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आपण काय म्हणू शकतो जेवढे क्लॉकवाईज तेवढेच अँटी क्लॉकवाईज या कन्सेप्टनी सॉल्व्ह करत आपला विषय समजेल बघा ऍक्सिस ऑफ रोटेशन कळालं तुम्हाला ऍक्सिस ऑफ रोटेशन कळालं का इथे चला n2 म्हणूया n2 किती आले मी पहिले लिहून घेतो वाटलं तर n2 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना त्याला वाटलं असं नाव देऊन टाका त्याला नाव देऊन टाका नाव दिलं आपण एबीसीडी नाव देतो ए बी हा खाली आला म्हणजे झाला सी हा खाली आला हा झाला तुमचा डी मग हा झाला तुमचा ई हा झाला तुमचा एफ आणि हा झाला तुमचा जी असं नाव देऊन टाका n2 इंटू किती AB n2 इंटू किती AB नेक्स्ट हा असं जाणार आहे हा असं फिरणार आहे बाकी सगळे उलटे आहेत ना मग आपण खाली म्हणतो इज इक्वल टू हा कोणते कॅपिटल M इंटू G हा इंटू किती C इंटू E ना C इंटू E प्लस कोणता आहे स्मॉल m वाला स्मॉल m साठी किती स्मॉल m G D इंटू काय डाऊट आहे D इंटू सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या जे जे व्हॅल्यू ते टाकू आणि बाकी मग सॉल्व करा संपदा क्वेश्चन n2 किती 150 AB किती 1.6 याला 1.6 ला हे पण करायला शिका 1.6 आहे ना त्याला काय केलं मी 16 भागिले 10 बेआटी 16 बे पंचे 8/5 लिहितात का बरं कारण की ते 15 दिसतं ना म्हणून मी ते गोष्ट करत असतो 8/5 इज इक्वल काय m किती कॅपिटल M किती किलोचा आहे आयुष 20 गुणिले 10 इंटू C माहिती आहे का आपल्याला C माहित नाही आपल्याला C माहिती म्हणून काढलं मी x C माहिती का आपल्याला नाही माहिती म्हणून तर ऑलरेडी तिकडे x म्हटलं तर याला नको x म्हणाले याला आपण y ऑलरेडी याला x म्हटलं म्हणून कळालं का त्याला काढलं मी y प्लस हा m किती 10 गुणिले 10 आणि d किती 0.6 अगोदरच काढून घेतला आपण 0.6 म्हणजे किती होते 5 ते 15 8 ते 240 बरोबर किती 200 y प्लस किती होणार 60 किती होणार 60 ना हा 60 तिकडे गेला किंवा काय केलं मी 0 मारून टाकलं त्याबद्दल 24 मधून 6 गेले बरोबर किती 20 y किती होईल 18 बरोबर किती 20 y therefore y बरोबर किती आला 18 divided by काय 20 म्हणजे किती आलं 0.9 कोणता अंतर आला मला C to E मला कोणता अंतर आला C to E आता पुढचं पेज वर जाऊ कळालं काय बघ माझ्याजवळ जो ट्रायंगल आहे ना तो या पद्धतीने आहे A B C D E F आणि G जे ज्या व्हॅल्यू मला आठवतात ते लिहितो हे किती आहे 1.6 हे किती इथून इथपर्यंत 2 इथून इथपर्यंत किती 2 आहे हा इथून इथपर्यंत किती 1 हे 1 मीटर 2 मीटर त्याच्यानंतर इथून इथपर्यंत किती 0.6 आहे बरोबर नाही 0.6 हे माहिती मला
हे इथून इथपर्यंत किती 0.9 बरोबर की नाही 0.9 काय डाऊट आहे हे सगळं व्हॅल्यू आपण तिथं केलं आता मला सांगा हे एकाच ट्रायंगलचे इनर साइडचे अँगल ट्रायंगल बनलेले आहेत एका ट्रायंगल मध्ये सगळे येतात आता कॉमन अँगल झालं सगळ्यांचं पहा म्हणून काढलं मग नाव देऊन टाकू आपण मी म्हटलं इन ट्रायंगल कोणतं पण गोष्ट इन ट्रायंगल जो आपल्याला काढायचं काय हा वाला ना जी टू ई काढायचा आहे आपल्याला काय काढायचं जी काढायचं मग मी काय केलं इन ट्रायंगल जी ई सी अँड ट्रायंगल कोणता पण घ्या एक तर छोटा घ्या नाही तर पूर्ण मला मोठा घ्या कोणता घ्यायचा एफ ई डी छोटा पण तुम्ही म्हणू शकता काय म्हणू शकतात जी एफ बरोबर काय ई सी जी ई बरोबर काय ई सी बरोबर काय काय जी ई बरोबर की नाही जी सी काय डाऊट आहे हे मी साइड तसं दुसरा ट्रायंगल एफ ई डी जी कुठे इथून इथपर्यंत म्हणजेच कोणता तुमचा एफ ई म्हणजे कोणता एफ ई ई सी म्हणजे कोणता ई सी कुठे इथून इथपर्यंत म्हणजेच काय डी ई एफ डी नंतर किती तुमचा मग आता काय डाऊट आहे आता मला कोणता नकोय याच्यामध्ये मला कोणती कशाची गरज नाही मला काय काढायचं मला ते सांग मला काय काढायचं जी काढायचं मला हे वर्टिकल काही घेणं नाही करायचं वर्टिकल काही घेणं नाही वर्टिकल कोणतं जीसी वाला म्हणजे आठवण तर मला गरजेचं नाही लिहिलं होतं गरजेचं म्हणून सोडून दिलं कळालं जीची व्हॅल्यू किती जीची व्हॅल्यू तर काढायची एक्स जीची व्हॅल्यू काढायची एक्स म्हटलं का चल जीची व्हॅल्यू काय एक्स हां नेक्स्ट एफ ची व्हॅल्यू किती एफ ई किती 1 आहे ई सी बघा ई सी ई टू सी किती 0.9 आहे आणि डी ई कुठे डी किती 0.66 डेसिमल घ्या आपल्याला डेसिमल घ्यायचं म्हणजे किती झालं 3 दुने 6 3 त्रिक 9 मग एक्स व्हॅल्यू झाली 1.5 मीटर आपल्याला हे पण कळालेलं होतं काय कळालेलं होतं तो सेंटर पर्यंत काय करू शकत नव्हतं पडणार नव्हतं हे तर माहिती होतं अजून किती चालला तो 0.5 मीटर चालला असेल ना 0.5 मीटर पर्यंत तो अजून एक्स्ट्रा चालू शकतो जेणेकरून पडणार नाही हा 0.5 मीटरच्या पुढे गेला तर तो काय करेल टॉपिंग मारून देईल म्हणजे सीडी लावणार आता खाली काय डाऊट आहे समजले लेवल ऑफ क्वेश्चन चांगला क्वेश्चन होता स्टेट बोर्डचा